आज जरा अजून एक वेगळा टॉपिक आहे, त्याच्यावर बोलू आपण. प्रश्न फक्त व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा एकदा प्रश्न व्यवस्थित समजलं ना तुम्हाला, की आपल्याला काय बोलायचं आहे तुम्हाला ॲटोमॅटिकली लगेच कळेल. आणि थोडक्यात डिस्कस करायचं, आपण जास्त वेळ वाया नाही घालवायचा आहे. प्रश्न फक्त समजून घ्या. कौलारी सोनं काढून विषारी साप सांभाळतोय का आपण आता? म्हणजे जी पहिली आपली कौलं होती 20 वर्षापूर्वी, म्हणजे आपले आजोबा, आपले पणजोबा, आपले म्हणजे जुनी सगळी माणसं, कारण त्या काळात सुद्धा पत्र आले होते पण त्यांनी वापरले नाहीत. आणि नंतर 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 पत्र वापरायची ती सुरुवातच झाली. म्हणजे आता पत्र्याच्या घरात राहण्याचे दुष्परिणाम इतके भयानक आहेत, ते नंतर आपण एका वेगळ्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं तरच कळेल. हवाबाजी बोलून काय फायदा नाही. म्हणजे आपले जे पणजोबा होते, आजोबांच्या काळातले अगोदर, त्यांनी त्यांच्याकडे जी कौलाची घरं होती त्यांनी तीच ठेवली होती. आपण पॉश व्हायच्या नादात, प्रगती करायच्या नादात आपली जी कौलारू घराच्या वरती कौलं होती ती काढली आणि वरती पत्रा चढवला. म्हणजे आता जो प्रश्न मी पहिल्यांदा बोललो त्याचं उत्तर तुम्हाला आता लगेच मिळेल, की कौलारू सोनं काढलं आपण घरी, छपरावरून कौलारू सोनं काढलं आणि आता आपण साप सांभाळतोय, विषारी साप सांभाळतोय. आता तो विषारी काय आहे हे तुम्हाला नंतर मी पुढे डिटेलमध्ये सांगेन व्यवस्थित. त्यात तुम्हाला एकदम परफेक्ट कळेल. म्हणजे कौलांचं असं आहे, व्यवस्थित ऐका. कौलांचं असं आहे की ऋतू कोणताही असू दे, म्हणजे हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, कोणताही ऋतू, त्या तिन्ही ऋतूमध्ये तो वातावरण बरोबर मेंटेन ठेवतो समान. म्हणजे उन्हाळा असेल तर बरोबर तो उन्हाचे चटके स्वतः सहन करणार कौल. उन्हाचे चटके तो स्वतः सहन करून आपल्याला खाली गारवा बरोबर देणार तो कौल. आणि पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, बरोबर दमट वातावरण ठेवतो. त्यामुळं आपल्या शरीरावर जो परिणाम होतो हा चांगला होतो, हेल्थी राहतो आपण. ही ताकद कौलात आहे आणि ती अजून पण आहे. जरी त्यांना आपण घरावरून घराच्या इथून हाकलून देऊन जरी कुपनाला कुठं लावलेले असेल तरी जी ताकद असते ती तीच आहे त्यांच्यासोबत. कारण मूळचा जो गुण असतो तो कधीच जात नाही. म्हणजे घरावरची आपण कौलं काढली आणि वरती पत्रा चढवला. आता ते विषारी काय एवढा विषारी आहे, त्याचे दुष्परिणाम काय एवढे भयानक आहेत, हे पुढे तुम्हाला मी डिटेलमध्ये एकदा सांगतोच. पण आपण सत्य परिस्थिती काय आहे, आपण पॉश व्हायच्या नादात पॉलिश झालो एकदम. गेलो आपण प्रगती करायला आणि घरात आजार आणून ठेवले, असं झाले. आणि कधी कधी आपल्याला वाटतो, हा आपण जशी शेजाऱ्यांनी प्रगती केली, जशी आजूबाजूच्यानी प्रगती केली, जशी गावाने प्रगती केली, जशी देशाने डेव्हलपमेंट केली भरपूर, तशी आपली सुद्धा खूप प्रगती चालली. पण ज्या जुन्या वस्तू होत्या, आपल्या कौलं होती, मापं होती, ती सुखाच्या वस्ती आपण बाजूला ठेवून दिल्या आणि ह्या आजाराच्या वस्तू घरी आणल्या. आता मला जे वाटणार आहे ते मी बोलणार आहे. म्हणजे जसं म्हणजे आता प्रत्येकावर आहे, कोणाला वेगळं वाटेल, नाही वाटेल, पटेल नाही पटेल, पण मी बाजू आपली मांडत राहणार आहे. कारण जे आपल्याला वाटतोय ज्याच्यात सुख आहे, पण तो ॲक्च्युअलमध्ये तिथं सुख नाही आहे. आपल्याकडे ऑलरेडी सुख होता, तो आपण
त्याला बाजूला सारली, त्याला हाकलून दिले आणि आता दुसरे जो वरती आपण ज्यासोबत आता जगतोय, जो वरती आपल्या घराच्या वरती पत्रा आहे, त्याचे दुष्परिणाम तुम्ही जर बघितले तर तुम्हाला त्या जे आपण आता प्रगती केली घरं बिरं सगळी पॉश बांधून, त्याची पण तुम्हाला वीट येईल. कारण जर आपल्या ज्या घरात राहतोय त्या घरात आपल्या शरीराला जर धोका आहे, तर तो घर करोडोचा जरी असला ना तरी त्या घराची किंमत 0 आहे. तर मी जसं बोललो, कौलारू सोनं काढून आपण घरी साप सांभाळतोय का, तर खरंच ते आपण साप सांभाळतोय. वरती जो पत्रा आहे घराचा, आता इकडचे जे चाकरमणी आहेत ते शहरात असतात त्यामुळे त्यांना एवढं कळत नाही, पण जी गावाकडं माणसं असतात त्यांना जी झलक लागते त्याची, आणि ती तुम्हाला बोलून नाही दाखवणार. गावाकडचे आई वडील असतात ते तुम्हाला बोलून नाही दाखवणार. त्याची जी झलक असतात, त्याचे जे चटके बसतात ते त्यांनाच बसतात. आणि तुम्ही नीट ऑब्झर्व करा गावच्या लोकांना, ती कशी खचत चाललेत हळूहळू खचत. म्हणजे पहिली जी जुनं माणसं होती त्यांची ती अजून 92-100 वर्षापर्यंत जगत होती. आता 60-50 वयातच खचत चाललेत. म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईनं थोडासा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला थोडंसं बोलावंसं वाटलं. तर आणि ह्याचे दुष्परिणाम म्हणजे मी जो म्हणतो विषारी पत्रा, त्याचे दुष्परिणाम आपण लवकरच एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करू. काही क्वेरीज असतील कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.